विलासरावजी हे बघा, माझ्या हातात GR आहे, गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे. आणि हा गव्हर्नमेंट रिझोल्युशनला काही किंमत नाही असं म्हणायचं का तुम्हाला? आणि तायवाडे साहेब बोलतायत, आम्ही नाही म्हणत आहे. हॅलो हॅलो हॅलो, तसं नाहीये. या GR ला काही अभ्यासक अर्थ तर नाही. सातत्यानं सांगतायत GR निघाला त्या दिवसापासून सांगतायत या GR न काही होणार नाहीये. या गव्हर्नमेंट रिझोल्युशनला काहीच किंमत नाही तुमच्या लेखी, आणि तायवाडे साहेबांना किंमत आहे असं म्हणायचं तुम्हाला? अहो तायवाडे आकडे मला सांग, एक मिनिट लक्ष्मणजी मला सांगा, 40 वर्ष लढा लढतोय इथला मराठा समाज. 40 वर्षाच्या लढाईनंतर जर हा GR निघाला असेल तर रांगा लागल्या नाही काय पाहिजे? बबनराव म्हणतात अयोग्य आहे. मराठवाड्यामध्ये आज विलासरावजी अहो ऐका, आता तुम्ही प्रश्न उपस्थित केला, 40 वर्ष मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई आहे, मान्य आहे. पण इथं काहीतरी एक सिस्टीम आहे, इथं काहीतरी एक लोकशाही व्यवस्थेमध्ये आरक्षण कुणाला दिलं जावं, का दिलं जावं, कसं दिलं जावं, त्याचे एक संविधानिक किंवा न्यायिक निर्णय घेण्याचे अधिकार इथल्या व्यवस्थेला आहेत. तेच तर म्हणतो, ज्या रिझोल्युशनचं तुम्ही सांगताय ना ते घेऊन जाऊन किती रांगा लागल्या असत्या. सगळे ओबीसी तुम्ही जे सांगत होता, दावा करत होता, ते ओबीसीचं संपतंय ना आरक्षण. हे बघा ओबीसीची चौकट एक, हे बघा तायवाडे सर काय म्हणायचं बघा, अजून सुद्धा ते त्या भूमिकेवर ठाम. एक मिनिट तायवाडे सरांचं प्रश्नच नाही. बरं तायवाडे सर बघा, मी विभागीय आयुक्तांकडून मिळालेले अधिकृत आकडे आपल्या पुढे मांडलेले आहेत. हे जर खोटे असेल तर कोणी दुसरे आकडे त्यांना मिळतील ते माझ्यासमोर ठेवावे. मग जर असं आहे तर एवढेच अर्ज का बरं आले? रांगात आपण जसं म्हटलं तसं रांगा का नाही लागल्या? चेंगराचेंगरी का नाही झाली? विदाऊट पुराव्यांनी, कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना कोणी आलं माझं हे मराठा जातीचं प्रमाणपत्र आणि मला आता कुणब्यांचं प्रमाणपत्र द्या, अशी जर पद्धत त्या GR मध्ये असती, शासन निर्णयामध्ये असती, तर रांगा लागल्या असत्या ना. शेवटी त्या शासन निर्णयामध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे की ज्या मराठा व्यक्तीला कुणबी मराठाची जातीची प्रमाणपत्र पाहिजे त्याच्या नातेवाईकापैकी नातेवाईक कोणाचे 2000च्या कायद्यामध्ये दिलेला आहे, 2012च्या नियमामध्ये दिलेला आहे. नातेवाईकाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल आणि त्याची व्हॅलिडिटी झाली असेल आणि तो तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देत असेल की या वंशावळीनुसार हा माझा नातेवाईक आहे, माझ्याकडे प्रमाणपत्र आहे, पण माझ्या नातेवाईकाला सुद्धा देण्यात यावं, तरच तो अर्ज करू शकणार आहे. तीच पद्धत 2000 पासून सुरू आहे.